रियांश प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये काम करत आहोत. आम्ही गणेश तळपे सर यांच्या माध्यमातून आपल्या तळेरान येथील गोडेताईंना रियांश अमृत ज्यूस दिलं होतं. तर ते रियांश अमृत ज्यूस घेतल्यानंतर त्यांना काय रिझल्ट झाला तो आपण त्यांच्या तोंडून ऐकणार आहे. नमस्कार ताई, तुमचं नाव सांगा मला. काय? माझं नाव आशा नामदेव घोडे. हा, तर अमृत ज्यूस घेण्याआधी तुम्हाला काय त्रास होता? अमृत ज्यूस घेतल्यानंतर तुम्हाला काय फरक पडला याच्यातून? म्हणजे माझं हे थायरॉइडचं आहे ना, हे जास्त दुखत होतं. हे औषध घेतल्यापासून ते कमी झालं, डोळ्यांची आग कमी झाली, हातपाय दुखायचे थांबले आणि कंबर पण थांबली. बरं, एवढं किती दिवस झाले तुम्ही आता अमृत ज्यूस घेताय? आता माझे 21 दिवस पण नाही झाले अजून. रिझल्ट तुम्हाला चांगला आलाय? हो, चांगलं. तुम्ही लोकांना काय सल्ला द्याल याच्यातून? आता लोकांना मी तेच सांगणार ना, मला ह्या औषधांपासून असं असं जाणवलं. मग तुम्हाला जर घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता. बरोबर आहे. असं. तर रियांश अमृत ज्यूस घेतल्यानंतर तुमच्या डोळ्याची आग एकदम शांत झाली. आधी तुम्हाला काय व्हायचं नेमकी? आधी माझ्या डोळ्यांची जास्त आग व्हायची, कंबर दुखायची, हातपाय दुखायचे, मला जेवण गिळत नव्हतं. हा. मग हे औषध घेतल्यापासून माझ्या डोळ्यांची आग थांबली, कंबर दुखायची थांबले, हातपाय दुखायचे थांबले आणि जेवण पण गिळायला लागलं. ओके. बघा मित्रांनो, या ताईंना ज्यावेळेस आपण अमृत दिलं होतं त्यावेळेस त्यांचे अनेक प्रॉब्लेम होते. जसं त्यांनी अमृत ज्यूसचा कोर्स चालू केला, आता 21 दिवस पण अजून झाले नाही, कारण त्या 3 महिने ते कोर्स पूर्ण करणार आहेत. तर 21 दिवसामध्ये त्यांचा जे जेवणाचा प्रॉब्लेम होता, जी थायरॉइडची गाठ होती, ती मोठी गाठ होती, ती गाठ थोडी कमी झालेली आहे. जेवणाचा प्रॉब्लेम त्यांचा सॉल्व्ह झाला.